सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये आज महायुतीची बैठक पार पडण्याची शक्यता आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दरेगावातून ठाण्यामध्ये परतलेत आणि अशातच त्यांची आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी भेट होणार असल्याची माहिती मिळते। यावेळी होणाऱ्या बैठकीत मंत्रिमंडळ आणि खाते वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येते। मात्र अद्याप या भेटीची वेळ आणि ठिकाण ठरलेलं नाही। तर महायुतीची आज महत्त्वाची बैठक पार पडण्याची शक्यता आहे। शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची आज बैठक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंत्रिमंडळाबाबत या बैठकीत चर्चा केली जाऊ शकते। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। महायुतीमध्ये समन्वयाचा कोणताही अभाव नाही। सीएम पदाबाबतचा अंतिम निर्णय मोदी शहा घेतील। भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाराजीच्या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेणार आहेत। बावनकुळे अचानक नाशिक दौऱ्यावर गेल्यानं राजकीय तर्कवितर्क लावले जात आहे। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली। गेली 25 वर्ष आमदारांना लोकांना दहशतीखाली ठेवलं होतं, त्याची मुक्ती झाल्याची टीका बाळासाहेब पाटील यांच्यावर आमदार मनोज घोरपडे यांनी केली। कुडाळमध्ये आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे। आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होईल। नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकलेले आहेत। फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी वापस आना पडेगा अशा आशयाचे बॅनर लावले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे। रोहित पाटलांची मुख्य प्रतोदपदी तर उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। भांडूपमध्ये उबाठाचे माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या कार्यालयाजवळून शिवसेनेचे विजयी उमेदवार अशोक पाटील यांची विजयी रॅली काढण्यात आली। यावेळी जल्लोष करत उबाठा पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीवर अविश्वास दाखवला जातोय, याचं निवडणूक आयोगालाच निरसन करावं लागेल, अन्यथा न्यायालयीन लढा अवलंबला जाईल असा इशारा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिलाय। एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम करणार होते, पण शिंदेंनी सत्तेत राहून काम करावं अशी आमची इच्छा असल्याचं विधान भरत गोगावले यांनी केलंय। काहीही झालं तरी शिंदेंनी सत्तेत राहण्याचा आमचा आग्रह असेल असंही गोगावले म्हटले। विधानसभा निवडणूक लढवण्याचा फॉर्म्युला जुळला नाहीतर सुपडा साफ केला असता असा टोला मनोज जरांगे यांनी लगावलाय। यापुढील आंदोलन आझाद मैदानावर होणार असून मुख्यमंत्री कुणाचाही होऊ दे, आरक्षणाचा लढा सुरूच राहील असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय। चांदिवली विधानसभा मतदारसंघात मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सूरज सिंग ठाकूर यांनी नसीम खान यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान चांदिवलीतून उमेदवारी मागितल्यानं आपल्या विरोधात षडयंत्र रचून नसीम खान यांनी खोटे आरोप केल्याचा खुलासा सूरज सिंह ठाकूर यांनी केलाय। नरेंद्र मोदी एकदा निवडणूक हरले तर पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत, पण आपण हरून सुद्धा जिंकण्यासाठी उभे आहोत। 132 जागा जिंकले म्हणून तुमच्या मर्जीनुसार राज्य चालणार नाही, तर संविधानानुसार राज्य चालेल असं म्हणत असुद्दीन ओवैसी यांनी महायुतीला टोला लगावलाय। आपण नाना पटोलेंचे शिपाई नसून राहुल गांधींचे शिपाई आहोत असं म्हणत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्यावर निशाणा साधलाय। तर नागपूरमधील पक्ष संघटनेवर त्यांनी शंका उपस्थित केली आहे। तिसऱ्यांदा निवडून आलेले चांदवडचे भाजप आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी मेळावा घेत मतदारांचे आभार मानले आहेत। मतदारसंघात जलसिंचन योजना राबवणार असल्याचं आश्वासन यावेळी आहेर यांनी दिलं। बीड शहरात शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र लागलं। बीड जिल्ह्यामध्ये बूथ कॅप्चरिंगचा पायंडा पाडल्याचं म्हणत त्यांनी मुंडेंना टोला लगावला। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये ईव्हीएम बंदची मागणी करण्यात आली। इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यात टेम्परिंग केलं जाऊ शकतं खरं तर असा आरोप देखील सुनील केदार यांनी केला। आमदार संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या अशी मागणी बीडमधील बंजारा समाजानं केली आहे। यासाठी बंजारा समाजातील नागरिकांनी तुळजापूरपर्यंत पायी दिंडी काढत भवानी मातेकडे साकडं घातलं।